तर मित्रांनो मी आता जस्ट चालत आलो. माझ्या भावाला थोडा टाईम लागला यायला, त्या कारणाने मी आता ह्या रस्त्याने सरळ चालत आलो आणि मी पोहोचलो कारल्याच्या डोंगराच्या खालीच, म्हणजे त्या रस्त्यावरती आहे मी. तर मी आता चालत जातो. तर मित्रांनो तुम्ही कधी आले की नाही माहीत नाही कारल्याला, पण एक दिवशी नक्की येऊन बघा आपला कारला डोंगर, आपले कारले देवी. तर मी आता जातो चालत इथूनच. तर बघू शकता रस्ता वगैरे कसा. तर तुम्हाला यायचं असेल तर हा सरळ रस्ता येतो, डायरेक्ट फाट्यावरून इकडं रस्ता येतो सरळ, तर येऊ शकतो तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो वरती जाऊन वरून कसा दिसतो खालचा नजारा, आणि आपल्या एकविरा आईचा मंदिर दाखवतो तुम्हाला. तर बघत राहा असेच माझ्या व्हिडिओला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता जस्ट जातो आहे, तर तुम्ही बघू शकता इकडं कशी दुकानं वगैरे आहेत. तर इथं तुम्हाला स्टार्टिंगलाच पहिले एंट्री करायला आतमध्ये तर तुम्हाला चिकन मटनचं जे असतं शॉप ते इथं भेटेल तुम्हाला. त्यानंतर ते सगळीकडे जेवढी पण दुकानं दिसतात तेवढी चिक्कीचे आहेत, राशनाचे आहेत. तर इथं चिकनचं दुकान आहे, बघू शकता चिकन आणि मटनचं दुकान आहे. तर मित्रांनो तुम्ही लोणावळा चिक्की खाल्ली की नाही एकदा कमेंट करा माझ्या कमेंटमध्ये. तर ज्यांना चिक्की आवडते त्यांनी लाईक करा, ज्यांना लोणावळा किंवा कारले डोंगर फिरायचं आहे त्यांनी पण लाईक करा, आणि मेन गोष्ट तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो इकडचा कसा आहे. तर मी आता जस्ट जातो आहे असं चालत. तर इकडे सगळी दुकानं आपल्याला भेटतात चिक्कीची, मगनलाल चिक्की वगैरे, दिनेश सुपर मार्केट. तर इथं सगळं सामान वगैरे भेटतं. तर आपण आता पोचले, फक्त थोडंसं राहिलं आहे. तर मित्रांनो गरमी तर खूप लागते, त्यात मी हेडफोन लावून ठेवले, तर सॉरी हेडफोन काढतो. घाम किती फुटला. तर इकडे आता दुकानं वगैरे आहेत. तुम्हाला असं दाखवत राहीन, फक्त माझ्या व्हिडिओला बघत राहा. तर थोडासा फास्टमध्ये फॉरवर्ड करेन, तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला. तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ दाखवतो आपले कारले डोंगराची, जशी आपण एंट्री करतो आतमध्ये. तर इकडे चिक्कीचे दुकानं सगळीकडे लागलेले आहेत. जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर इकडे करू शकता, आपल्याकडे सगळं नाश्ता भेटतो जेवढं पाहिजे तेवढं. तर ही दुकानं आहेत नाश्त्याची. फिर थंडा वगैरे जो जास्ती करून पोरींना गोला आवडतो, बर्फाचा गोला, तो इथं भेटतो. तर हा दुकान आहे. तर आता 26 जानेवारी चालू आहे, तर स्टार्टिंगला गर्दी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी गाडीची रांगा लागलेल्या आहेत. तुम्हाला अजून दाखवतो वरती तर अजून लाईन लागले, म्हणजे जसं चढण असते रस्त्यावरती पूर्ण लाईन भरलेली मागच्या वेळी. तर यावेळी बघूया किती भरले. तर आता काहीतरी सर्कस वाटतं चालू होणार आहे, त्यासाठी हे छोट्या पोरांसाठी. तर हा इकडे रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँड नंतर हा जो सरळ रस्ता जातो हा सरळ वरती जातो रस्ता. तर इकडं तुम्हाला जे टोपी असते एकविरा आईची, जे म्हणजे लाल, ती घेऊ शकता. सगळे गोष्टी आहेत इकडं. तर माझ्या भावाला अजून टाईम तर भेटला नाही आहे, तो येस तर मी तर वाट बघतो. तर तुम्ही इकडची दुकानं बघू शकतात, इथे चष्मा वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. तर हा आपला रस्ता आहे वरती जायचा. तर इथून असा वाकडा तिकडं रस्ता आहे सरळ वरती जायचा. तर बघू शकता या ठिकाणी गर्दी वगैरे कशी गाड्यांच्या पार्किंगमध्ये लावली. इकडं पार्किंग बघू शकता पूर्ण भरलेली आहे, कारण सगळीजणं फिरायला येतात. ज्यांना सुट्टी असते किंवा अशी येतात फिरायला, ज्यांना एकविरीचं दर्शन घ्यायचं असतं. तर मी तुम्हाला इकडचं मार्केट दाखवतो कसं आहे आपल्या खालच्या रस्त्याला. तर तुम्ही बघू शकता इथूनच जे पायथ्याशी जे मंदिर आहे एकविरा आईचं, ते इथं एकदम खाली आहे. तर इथं चायनीजचं दुकानं वगैरे आहे, तर बघू शकता इथे चायनीजचं बनतं आहे.
चायनीजचं दुकान आहे. तर मित्रांनो गरमी तर खूप झाले. गरमी आपल्या लोणावळा साईडला असते पण आहे आणि थंडी पण तेवढीच असते. तर मागच्या वेळी मी आलेलो तेव्हा मोबाईल नव्हता माझ्याकडं, तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला असतं पण मोबाईल नव्हता त्या कारणाने. तर आता 2026मध्ये जस्ट मी मोबाईल घेतला, म्हणजे 2025मध्ये मोबाईल घेतला, तर नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे. तर मित्रांनो सपोर्ट करत राहा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा मेन गोष्ट. तर तुम्हाला दाखवतो अजून. तर आपल्या पायथ्याशी हे मंदिर भेटतं, एकविरा आई देवी शक्तिपीठ पायथा मंदिर वेहरगाव. तर हे मंदिराचं नाही तर खाली नाव आहे. आजी बसले तंबाखू म्हणत. तर बघत राहा असेच. तर इथं दुकान चायनीजचं दुकान आहे. तर या साईडला पण पार्किंगसाठी आहे, तुम्ही बघू शकता. या साईडला पण पार्किंग करू शकतो. तर इथेच पुढे एक तलाव वगैरे आहे. तर मंदिरावरती जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते भेटतील. एक पुढून रस्ता भेटेल जो आपण स्टार्टिंगला बघितलेला होता, वरनं जो रोड जातो, आणि त्यानंतर इथं पुढे जे पायऱ्या असतात तर पायऱ्यांनी लोक चालत जातात. तुम्ही बघू शकता वरती पायऱ्यां. आणि सर्वात मेन गोष्ट तुम्हाला हा पेढा खायला भेटेल. तर कसा पेढा?